पण 6 महिन्याचं ते 7 महिन्याचं पिल्लू आणलं होतं पंजाब पासून पुढे वाघाबरोड अमृतनगर म्हणून गाव आहे, तिथून आणलं होतं. नमस्कार, सुमन गोट फार्म दुधेबावी तालुका फलटण. हा पादविड्यांचा ब्रीडर बोकड आहे. हा बोकड कामोरी जातीचा गुणधर्म असलेला बोकड आहे. तुम्ही आतापर्यंत खूप बोकड बघितले असतील, पण असा जातीवंत खानदानी बोकड पहिल्यांदाच बघितला असेल. हा बोकड कमीत कमी 5 ते 6 वर्षाचा आहे. फुल असा ॲग्रेसिव्ह बोकड आहे. वय जास्त झालं तरी फुल ॲग्रेसिव्ह आहे बोकड. आपातगुड्यांच्या कमीत कमी 40 ते 45 शेळ्या आहेत आणि 10-5 पाटे आहेत. त्या शेळ्या आणि पाट्यांच्या मागं हा एकटाच बोकड आहे. हाच बोकड क्रॉस करतो सर्व शेळ्या आणि पाटी. आता बोकड बघायचा झाला तर बघा मित्रांनो, कसा आहे बोकड. खूपसूरती बघा, त्याचं सौंदर्य बघा, पूर्ण बॉडी टेक्स्चर बघा, त्याचे शिंग बघा, पिळदार शिंग आहेत. कानाची लेंथ जवळजवळ 20 ते 22 इंच लांब कान आहेत त्याचे मित्रांनो. आणि पूर्ण बॉडी ठेवून एक नंबर आहे. कुठं पोट सुटलंय किंवा तब्येत डाऊन आहे असंही काय नाही. तर पैदाशी बोकड किंवा ब्रीडर बोकड याचा पण गुण बघायचं झालं तर कोणकोणते गुण बघितले पाहिजेत. तर बोकड हा खानदानी असला पाहिजे मित्रांनो. त्याचे आई वडील बाप नाना नानी खानदान त्याचं एक नंबर असलं पाहिजे. पण त्या खानदानीत पैदा झालेला बोकड, त्याच्यापासून जन्मणारी पिल्लं ही एक नंबर जन्माला येतात. ह्या बोकडाची ठेवून बा कशी आहे मित्रांनो. बॉडी टेक्स्चर बा कसं आहे. छाती, त्याचे पाय बघा, मजबूत पाय आहेत. छाती चौडी छाती आहे घोड्यागत. आणि हे म्हणून पॉवरफुल आहे मित्रांनो ह्या बोकडाची. 4 ते 5 वर्ष झालं तरी बघा कसा बोकड आहे. आणि दुसरं म्हणजे उंची लांबी. बोकडाची साधारण उंची 44 इंचच्या पुढं आसपास पाहिजे. लांबी 55-57 इंचच्या आसपास पाहिजे. असा उंच नीच बोकड असला तर त्याच्यापासून पडणारे करडं सुद्धा भविष्यात लांबलचक आणि वजनदार करडं जन्माला येतात. आणि खूपसूरती किंवा ते सौंदर्याचं बोकडा म्हणजे बघायचं असेल तर त्याचे कान म्हणा, नाक म्हणा, शिंग म्हणा, ह्या गोष्टी सुद्धा बघितल्या पाहिजेत. असे खूप पॉईंट आहेत मित्रांनो. त्याचा अंडकोश कसा आहे ते बघितला पाहिजे. अशा गोष्टी बघा खरेदी करताना किंवा तुम्ही बोकड घेताना. असा हा पादविड्यांचा बोकड आहे. पूर्ण ॲग्रेसिव्ह असा बोकड आहे. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. Hehehe